हा, आता येतोय का सर्वांना आवाज? सांगा. हा, आता येतोय सर. हा, तर बघा काय सांगतोय मी, इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेट करतो हा मूड. काय करतोय? इंडिकेट. कशाला इंडिकेट करतोय? तर क्रियापदाला. आता जनरली बघा, त्यावेळेस आपण काय करत असतो? हॅलो सर, आवाज क्लिअर येतोय सर. येतोय सर आवाज आता हेडफोन. प्लीज कंटिन्यू करा. हा, तर बघा इंडिकेट मूड जनरल विधानार्थ असेल, याच्यामध्ये विधानाचा अर्थ किंवा विधानार्थ असेल. आता याच्यामध्ये जनरली आपण काय करत असतो की जनरल जे आपले टेन्स आहेत सर्व प्रकारचे याच्यामध्ये येत असतात. मग ते वाक्य हो, विधानार्थी वाक्य बघा, विधानार्थी वाक्य याच्यात कोणकोणते मूड्स येतात ते सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल विधानार्थी वाक्य, मग ते वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, ते विधानार्थी वाक्य असले की तुम्ही तो त्या वाक्याचा मूड कोणता सांगायचा? इंडिकेटिव्ह मूड हाच सांगायचा. त्याचबरोबर जशी घटना जशी घटना आहे तशीच सांगितली जाते. सांगितली जाते. बघा, अतिशय महत्वाचं आहे इंडिकेटिव्ह मूड. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ दर्शवते त्यानुसार त्या क्रियापदाचा मूड सांगितला जातो. तर बघा, इंडिकेटिव्ह मूड विधानार्थ आहे त्याचा मूड किंवा आपण जी मनस्थिती म्हणतो ती, त्याच्यामध्ये एक जर विधानार्थी वाक्य असेल तर तो मूड कोणता असतो? त्या वाक्याचा इंडिकेटिव्ह मूड असतो. विधानार्थी वाक्य म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं? SVO अशी रचना असते. SVO अशी रचना असते. हा, तर हे दोन्ही महत्वाचं आहे. आता बघा, जनरली काय असतं की ज्यावेळेस आपण विधान करतो त्यावेळेस आपलं वाक्य हे SVO म्हणजे SVO एक वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्यांमधून आपण प्रश्न विचारला आहे अशा प्रकारची वाक्य ही काय असतात? इंडिकेटिव्ह मूड असतात. याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न येतो, ते म्हणजे वाक्यातील मूड आपल्याला ओळखायचा असतो. एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातील आपल्याला मूड ओळखायचा. इंग्लिशमध्ये 1 मार्काला येतो. तर आपण लक्षात ठेवायचा, आपला जो पहिला मूड आहे तो आहे इंडिकेटिव्ह मूड, विधानार्थ. आणि विधानार्थ मध्ये काय असणार आहे? विधानार्थी वाक्य असणार आहे पहिलं. मग ते होकारार्थी असो अथवा नकारार्थी असो, ते काय असणार आहे? इंडिकेटिव्ह मूड दर्शवणार आहे. त्याचबरोबर SVO त्याच एक्झाम्पल आहे, किंवा प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. या सर्व म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि विधानार्थी वाक्य हे दोन्ही वाक्य ज्यावेळेस आपल्याला विचारली जातील मूड ओळखण्यासाठी, त्यावेळेस आपण काय लावायचं? इंडिकेटिव्ह मूड आहे हे सांग. हा, हे लिहून घेतलंय का सर्वांनी? हो सर. तर बघा, याच्यावरती 1 मार्क आपल्याला येत असतो, लक्षात घ्या. आता बघा, आय राईट फॉर एक्झाम्पल, आपलं कुठलंही एक अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स जे मात्र काय असेल? डिक्लेरेटिव्ह असेल किंवा असर्टिव्ह असेल, म्हणजेच विधानार्थी असेल, अशा प्रकारचं कुठलंही वाक्य म्हणजे कुठला मूड दर्शवतं? ते इंडिकेटिव्ह मूड दर्शवतं. जसं बघा, आय आपण पाहिलेलं आहे अगोदर, राईट अ लेटर. आता हे वाक्य कसं आहे? आपलं साधं वाक्य आहे. साधं वाक्य म्हणजे कसलं? SVO अशी रचना असलेलं वाक्य आहे. म्हणजेच वाक्य कसलं आहे? विधानार्थी वाक्य आहे. एक विधान केलेलं आहे सरळ सरळ.
सरळ सरळ एक विधान आहे, आय राईट अ लेटर. तर या वाक्याचा मूड कोणता आहे? इंडिकेटिव्ह मूड आहे, विधानार्थ वाक्य आहे, असलं आहे इंडिकेटिव्ह. त्याचबरोबर हे झालं पहिलं विधानार्थीचं. आता अजून एक एक्झाम्पल क्वेश्चनचं. ज्या वाक्यामध्ये क्वेश्चन विचारलेलं असेल ते वाक्य सुद्धा कसलं असतं? इंडिकेटिव्ह मूडच असतं. जसं डू यू लाईक ऍपल किंवा एन ऍपल म्हणा. डू यू लाईक एन ऍपल, उत्तर त्यानं काही देऊ द्या, म्हणजे काय आहे ते इंडिकेटिव्ह मूड आहे. जसं येस नो टाईपचं आहे तसंच WH चं आहे. हु इज युअर फेवरेट लीडर. फेवरेट लीडर, तर तुमचा फेवरेट लीडर कोण आहे असं जर विचारलं तरी सुद्धा ते वाक्य काय असतं? इंडिकेटिव्ह मूडच असतं. आवाज येतोय ना सर्वांना आता? हो येतोय सर. क्लिअर येतोय. हा, तर लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे, परंतु बऱ्याच वेळास काय होतं, आपण मूड्स अभ्यासतच नाही. मूड्स हा टॉपिक इंग्लिश मधला अभ्यासतच नाही किंवा आपल्याला माहितीच नसतं. त्याच्यामुळे काय होतं, प्रश्न साधा असतो परंतु आणि त्यातलं लर्निंग पण खूप साधं असतं, परंतु आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसल्यामुळे मग आपला 1 मार्क हाकनात जातो. तर असं होता कामा नये. याच्यासाठी आपण काय करायचं आहे, मूड्स हे प्रकरण व्यवस्थित करायचं आहे. 3 प्रकारचे मूड आहे, मी इथे लिहिलेलं आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे अर्थ, त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक विधानार्थी वाक्य असणार आहे किंवा एक क्वेश्चन असणार आहे. म्हणजे क्वेश्चनचे वाक्य, मग क्वेश्चन मध्ये दोन्ही प्रकारचे, एक WH आणि येस नो, अशा दोन्ही प्रकारची वाक्य ही काय होतात, इंडिकेटिव्ह मूड मध्ये येतात. आता तुम्ही हे लिहून घेतलंय का? इथं पण फॉर एक्झाम्पल म्हणा. हॅलो. हो सर. हा, हो सर. आता इथं आय राईट अ लेटर लिहिलंय, त्याचबरोबर असं एखादं निगेटिव्हचं पण येऊ शकतं, आय डोंट राईट अ लेटर. म्हणजे वाक्य होकारार्थी असो अथवा नकारार्थी असो, जर ते वाक्य विधानार्थी असेल तर त्याचा मूड कोणता असतो, इंडिकेटिव्ह मूड असतो. म्यूट करा, कुणाच तरी अनम्यूट आहे. आणि दुसऱ्या प्रकारचं जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये मग ते वाक्य एस नो टाईप असो अथवा WH असो, दोन्ही प्रकारची वाक्य ही काय असतात, इंडिकेटिव्ह मूड असतात. प्रश्नार्थक वाक्य आणि विधानार्थी वाक्य. लिहिलं का हे सर्वांनी? प्रश्नार्थक वाक्य. हो सर लिहिलं. हो सर, झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे इंडिकेटिव्ह मूड आहे. हॅलो. हा मॅडम, तुम्ही एक माहिती नाही का? हा, तर त्याच्यानंतर दुसरा एक मूड असतो आपल्याकडे, इम्परेटिव्ह मूड. नंबर 2, इम्परेटिव्ह मूड. आता इथूनच तुमच्या या शब्दावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की इम्परेटिव्ह मूड मध्ये काय आहे, आज्ञा, विनंती किंवा सल्ला. वाक्यामधून जर आज्ञा, विनंती, सल्ला, आज्ञा, विनंती किंवा सल्ला सांगितलेला असेल किंवा या अर्थाचं वाक्य असेल, आज्ञा, विनंती, सल्ला, लिहून घ्या, या अर्थाचे वाक्य असेल तर ते कोणता मूड दाखवतं, इम्परेटिव्ह. कोणता मूड आहे, इम्परेटिव्ह मूड. लक्षात ठेवा, म्हणजेच ते वाक्य इम्परेटिव्ह मूड दाखवते. इम्परेटिव्ह मूड दाखवते किंवा इम्परेटिव्ह मूडचे असते असं पण तुम्ही म्हणू शकताय.
तर इम्परेटिव्ह मूड मध्ये काय असतं, जनरली आपण आज्ञा, विनंती आणि सल्ला कशा कशाने देतो आपण, जसं फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर, असं जर वाक्य आलं ओपन द डोअर, तर ते काय आज्ञा आहे. किंवा यालाच काय म्हणतात, आज्ञा वाक्य आहे, आज्ञा दिलेली आहे ओपन द डोअर, म्हणजे ते काय आहे, इम्परेटिव्ह मूड आहे. त्याचबरोबर अजून म्हणजे वर पण आपल्याला सुरुवात करायची आहे. साधं Have a nice day. इम्परेटिव्ह हा Have a nice day. काय, Have a हा. nice day पण येईल ना. हॅव अ नाईस डे. त्याचबरोबर अजून स्पीक स्लोली, स्पीक स्लोली, टेक केअर. टेक केअर, टेक केअर. तर अशा प्रकारचं जे वाक्य असणार आहे, ज्याची सुरुवात क्रियापदाने होणार आहे, असे इम्परेटिव्ह मूड मध्ये येतात. आता बऱ्याच लेटची रचना करतो, लेट मी गो. तर ज्यावेळेस असंही असेल त्यावेळेस सुद्धा ते काय आहे, इम्परेटिव्ह मूडच आहे. लक्षात घ्या, इम्परेटिव्ह मूड म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, क्रियापदाने सुरुवात आहे. हॅलो, दिसत नाही का? सर दिसतंय आणि आवाज पण येतोय. दिसते सर, हा दिसते. ना, तुम्ही सेकंडला का कुठल्या वेळेमध्ये आहात? हा, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्याला, जर वाक्य आज्ञा, विनंती, सल्ला देणार असेल, कुणाचं अनम्यूट आहे का? बघा, ओपन द डोअर, स्पीक स्लोली, सर डबल आवाज येतोय सर. टेक केअर. हा, कुणाच तरी म्यूट नाही त्याच्यामुळे येतोय, मला पण येतोय त्याच्यामुळे मी विचारतो. हॅलो, हा, सहकार्य करत चला जरा, ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस वर्षा मॅडम तुमचा साऊंड ऑन आहे. सर तुम्ही कंटिन्यू करा. हा, नाही हो मॅडम, काय होतं, ज्यावेळेस असा रिपीट होतो ना आवाज, त्यावेळेस माझ्या कानामध्ये ते मला डिस्टर्ब करतंय, समजलं का? म्हणून मी म्हणतो असतो लगे इकडे येऊन बघत असतो कुणाचं आहे. हा, तर हे लिहून घेतलंय का सर्वांनी? हो सर. हो सर. लिहून घेतलं हे? हा, तर सुरुवातीचा सब्जेक्टिव्ह मूड पाहिलेला आहे. कुठला पाहिला? एकदम सुरुवातीचा इंडिकेटिव्ह मूड पाहिला. तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये काय आहे, विधानार्थी वाक्य आहे, त्याचबरोबर प्रश्नार्थक वाक्य आहे. इम्परेटिव्ह मूड मध्ये काय आहे, सरळ सरळ आज्ञार्थी वाक्य आहे. एवढं लक्षात ठेवा, 1 मार्क हातचा आहे. पुस्तकात आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक सब्जेक्टिव्ह मूड असतो. कोणता? सबजंक्टिव्ह. नंबर 3, सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूड. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की बऱ्याच वेळा सब्जेक्टिव्ह मूड मध्ये असे झाले तर तसे होईल. कसं? थोडक्यात लिहून घेऊया. असे झाले तर तसे होईल. होईल अशा प्रकारची रचना असते. असे झाले तर तसे होईल. किंवा एखाद्या वेळेस आपण शुभेच्छा देतो किंवा इच्छा व्यक्त करतो. इच्छा 1 2 व्यक्त करणे. त्याचबरोबर शुभेच्छा
देणे, ज्या ज्या वेळेला वाक्यामध्ये असे झाले तर तसे होईल किंवा इच्छा व्यक्त केलेली असेल किंवा शुभेच्छा दिलेल्या असतील तर ते वाक्य काय असतं, सब्जेक्टिव्ह मूडचं असतं. तर बघा सब्जेक्टिव्ह मूड मध्ये जनरली आपल्याला काय आहे, इफ चे वाक्य, इफ फॉर एक्झाम्पल, इफ फॉर एक्झाम्पल it rains, if it rains, I will not be able to come. हा अनम्यूट करा, कुणी केला अजून पुन्हा एकदा म्यूट. हॅलो, आवाज येतोय का? हो सर. मधूनच कुणाचा आवाज येतोय? तुमचा माईक ऑन आहे. हा, नारनवर सर म्यूट करा. शीतल मॅम. हॅलो, अरे काय आहे हे? शीतल मॅडम, शीतल मॅडम तुमचा आवाज बंद ठेवा ना. येतोय बोलले हळू. शीतल नवरे. इफ इट रेन्स आय विल नॉट बी एबल टू कम, म्हणजे जर पाऊस पडला तर मी काय होऊ शकणार नाही, येऊ शकणार नाही. म्हणजे इफ म्हणजेच इफचं वाक्य म्हणजेच तरचं वाक्य असे झाले तर म्हणजे तरचं वाक्य, इफ म्हणजे जर तर. तर इफचं वाक्य आपण कशामध्ये ठेवतो, सब्जेक्टिव्ह मूड मध्ये ठेवतो. म्यूट करा. मायक्रोफोन बंद. शीतल मॅडम. कोण असेल मीट? आता यांचा फोन आलता ना. हा मी काय म्हणले? केलं की त्यांना. काय म्हणले? म्यूट करा म्हणा तुमचं. काय हे इतका व्यत्यय म्हणल्यावर. हा, अवघड आहे सर्व गोष्टी. म्यूट करायला सांगितल्यानंतर पटकन म्यूट करायला पाहिजे ही अपेक्षा असते, परंतु काय रिस्पॉन्सच मिळत नाही. सब्जेक्टिव्ह मूड असे झाले तर तसे होईल, इच्छा व्यक्त करणे किंवा शुभेच्छा देणे या सर्व प्रकारचा अर्थ जर त्या वाक्यातून व्यतीत होत असेल किंवा सूचित होत असेल तर ते वाक्य असतं सब्जेक्टिव्ह मूडचं. आता जसं आपण इथं लिहिलेलं आहे, इफ इट रेन्स आय विल नॉट बी एबल टू कम, म्हणजे जर पाऊस पडला तर मी काय येऊ शकणार नाही, जर तरची गोष्ट आहे. म्हणजेच काय आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे. त्याचबरोबर शुभेच्छा देणे, फॉर एक्झाम्पल शुभेच्छा देण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, जसं मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू म्हणजेच काय आहे, आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करणे, इफ आय वेअर अ बर्ड फॉर एक्झाम्पल, इफ आय वेअर अ बर्ड, जर मी बर्ड असतो काय केलं असतं, इफ आय वेअर अ बर्ड आय, बघा ज्या ज्या वेळेस इफचा आलेला असतो एकच शब्द त्यावेळेस आपण काय करतो, पुढे जाऊन इफच्या वाक्यामध्ये विल लिहितो, आय विल फ्लाय, आय विल फ्लाय इन द स्काय, आय विल फ्लाय इन द स्काय. जर मी पक्षी आहे का तो नाही, फक्त इच्छा व्यक्त केलेली आहे, आय विल फ्लाय इन द स्काय. इफ आय वेअर बर्ड आय विल फ्लाय इन द स्काय. म्हणजे अशा स्वरूपाची जी वाक्य असतात
ती काय असतात? सब्जेक्टिव्ह मूडचे असतात. हॅलो, सल्ला. आवाज येतो सर. हा सर कंटिन्यू. हा, तर हे लिहून घेतलंय का? येस सर. हो सर. ठीक आहे. हा, तर बघा, जनरली आता जे आपण शिकलेलो आहे त्याच्यामध्ये बघा, एक आहे दुसरा होता इम्परेटिव्ह आणि तिसरा होता सब्जेक्टिव्ह. अशा 3 प्रकारचे हे मूड्स आहेत, लक्षात घ्या. आता खूपच गडबड झाली आपली, त्याच्यामुळं प्रत्येकाचं काय झालं, लक्ष डायव्हर्ट झालं. त्यामुळे पुन्हा एकदा रिपीट करतो. इंडिकेटिव्ह मूड मध्ये वाक्य कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं? नंबर 1 इंडिकेटिव्ह, स्टेटमेंट. सांगा मला. हा, स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट. मग ते स्टेटमेंट Question. पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह असो. त्याचबरोबर नंबर 2 क्वेश्चन. प्रश्नार्थक Question. WH टाईप. हा, मग त्याच्यामध्ये 2 प्रकार असतील. इम्परेटिव्ह मध्ये सर्वांना माहिती आहे, इम्परेटिव्हच असतं ते. इम्परेटिव्ह. आणि सब्जेक्टिव्ह मध्ये काय असतं की इफ ची वाक्य, इफ. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो जर तरची वाक्य म्हणा, चालेल. विशची वाक्य. जर, शुभेच्छा देवी. शुभेच्छा या प्रकारची वाक्य ही याच्यामध्ये असतात. आता याच्यात तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याच्यात काय असतं? आज्ञा आहे, कमांड, ऍडवाइस, रिक्वेस्ट, विनंती आहे आणि सल्ला आहे. तर आता इकडे लक्ष द्या की इंडिकेटिव्ह, ज्या वेळेस वाक्य आपण सुरुवातीला काय करायचं आहे, मूड ओळखण्यासाठी वाक्य वाचायचं आहे. वाक्य वाचल्यानंतर आपल्याला त्यातून कोणता अर्थ म्हणजे सूचित होतोय ते लक्ष द्यायचं आहे. जर क्रियापदाने सुरुवात असेल आणि आज्ञा, विनंती, सल्ला त्याच्यातून जर सूचित होत असेल तर ते वाक्य असणार आहे इम्परेटिव्ह मूड. जर तरची वाक्य रचना असेल इफची, किंवा इच्छा व्यक्त केलेली असेल किंवा शुभेच्छा दिलेल्या असतील तर ते वाक्य असणार आहे सब्जेक्टिव्ह मूडचं. आणि जर वाक्य साधं सरळ असेल म्हणजे स्टेटमेंट असेल किंवा असर्टिव्ह असेल तर ते वाक्य काय असणार आहे, इंडिकेटिव्ह असणार आहे. त्याचबरोबर क्वेश्चनची सुद्धा वाक्य इथंच असणार आहे. म्हणजे स्टेटमेंट, क्वेश्चन इथं आहेत. इम्परेटिव्हचं इम्परेटिव्ह मध्येच आहे, लक्षात ठेवायची पण एवढी काही जास्त गरज नाहीये. फक्त सब्जेक्टिव्हचं लक्षात ठेवायला लागलं आपल्याला. जर तर म्हणजे इफचं, शुभेच्छा आणि विश अशा प्रकारची वाक्य आपण लक्षात ठेवायची आहेत. कारण याच्यावरती 1 मार्क येत असतो आणि मार्क आल्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला तो टॉपिकच माहित नसतो. तर असं होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, हा टॉपिक याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, आता पुस्तक हे सर्वांच्या लक्षात आलंय का? आता पुन्हा एकदा विचारतो, आलंय का सर्वांच्या? 3 मूड्स आहेत. हो सर. हो सर. कारण याच्यात 1 मार्क येतो, 1 मार्कासाठीच हे आहे. सर पेपर 1 मध्ये असा क्वेश्चन आलेला आहे का यापूर्वी? हा, आलेला असणार, 100% आलेला असणार. अच्छा, आलेणार यावेळेस. पण तो एक महत्वाचा टॉपिक आहे, क्वेश्चन येत असतो त्याच्यावरती. आता बघा, हे झालं मूड्सचं. त्याच्यानंतर आजचा दुसरा आपला एक अर्धा टॉपिक होता. पहिला मूड्स होता आणि नंतरचा होता स्पेलिंग्स. आता स्पेलिंग मध्ये जनरली आपल्याला काय करावं लागतं, बऱ्याच वेळा म्हणजे त्याचे रूल्स वगैरे आपण पाठ करून पण त्याचा बऱ्याच वेळा फायदा होत नाही. कारण जेवढे रूल्स आहेत तेवढेच त्याचे अपवाद पण आहेत. त्याच्यापेक्षा
परीक्षेच्या दृष्टीनं कोणकोणते शब्द महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला एका खाली एक देतो, ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यापेक्षा स्पेलिंग मध्ये तुम्ही असं जास्त काही आता करू शकणार नाही, कारण जर तुम्हाला एखाद्या स्पेलिंगचं किंवा एखाद्या वर्डचं स्पेलिंग माहित असेल तर तुम्ही लगेच लिहू शकता. पण एवढे स्पेलिंग असतात कन्फ्युज करणारे की तुम्ही आता ते नियमामध्ये त्याला बसवून ते नियम पाठ करण्यात अर्थ नाही. तर जे महत्वाचे शब्द आहेत ते शब्द बघा काय आहेत. जसं बघा, जनरली आपण काय म्हणतो, आता लॉटरी एक शब्द आहे, LOTTERY, लॉ. तर असाच शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न याच्यापेक्षा वेगळा असेल किंवा स्पेलिंग याच्यापेक्षा वेगळा असेल तर ते चुकीचं असेल. हे स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे, लॉटरी. त्याच्यानंतर बघा लीग. आता लीग मध्ये आपण काय करतो, हा यू ड्रॉप करतो कधी कधी, तर तो ड्रॉप करायचा नाही, लीग लक्षात घ्या. हॅलो, लिहिताय का सर्वजण? हो सर लिहितोय. हो सर, कंटिन्यू कंटिन्यू. लीग, हा लॉटरी, लीग. त्याचबरोबर मसल एक शब्द असतो, MU. लक्षात घ्या, स्पेलिंग फार महत्वाचं आहे. MUSC पुढं LE, मसल. हे शब्द अनेक वेळा आलेले आहेत किंवा येणाऱ्या ह्याच्यामध्ये आहेत. मसल, लॉटरी, लीग, मसल. त्याचबरोबर मिजरेबल, मिजरेबल शब्द लिहून घ्या, तोच लक्षात ठेवायचा आपल्याला. मर्सिनरी, मर्सिनरी लक्षात घ्या. त्याचबरोबर मिलेनियर म्हणून एक शब्द असतो, MILL. त्याच्यानंतर ION आणि त्याच्या पुढं AIRE. हे लक्षात ठेवायचं स्पेशली. हे माहिती नसतंय आपल्याला, हे माहिती असतंय परंतु ते माहिती नसतंय, तर त्यासाठी तेवढंच लक्षात ठेवायचं. पॅराशूट बघा, पॅरा आणि शूट म्हणल्यानंतर आपण वेगळ्या पद्धतीचं स्पेलिंग लिहितो, परंतु ते काय आहे इथं लक्ष द्या. पॅराशूट. प्रिव्हिलेज मागच्या वेळेस आला होता, प्रिव्हिलेज, PRIVILEAGE. लिहिलं का सर्वांनी? LE डायरेक्ट GE लिहा. प्रिव्हिलेज स्पेलिंग चुकू नका, PRIVILEGE, प्रिव्हिलेज लक्षात घ्या. तर याच्यात इथंच आता जसं मी हे झालं होतं तसंच इथं ए येतो आपल्याकडून चुकीचा, पण ए येऊ देऊ नका तिथं. त्याच्यानंतर परसिस्टन्स, परसिस्टन्स. आता टन्स म्हणलं की ए लिहितो आपण, परंतु इथं काय आहे, ई आहे, परसिस्टन्स. टायरनी एक शब्द असतो, टायरनी नेहमी येतो, टायरंट. DN आणि Y लिहायचं, इथं DN आहे, टायरनी. ट्रॅव्हलर एक असतो, ट्रॅव्हलर, TRAVELL. इथं लिहायला विसरायचं नाही, ट्रॅव्हलर. काय लिहायचं इथं, LL, ट्रॅव्हलर. पुढं आहे तसंच. त्याच्यानंतर सॅटेलाइट सांगा ना सर. हो, सॅटेलाइट. हा सॅटेलाइट, बरोबर आहे. काय आहे स्पेलिंग सॅटेलाइटचं? SATELLITE. तर ह्याच्यातला EL महत्वाचा आहे, सॅटेलाइट. हा, अजून कोणाकडे काय स्पेलिंग असतील तर महत्वाचे मला सांगा. हा सॅटेलाइट आहे. त्याचबरोबर हा सर्जन. हा, तर सर्जन हा एक शब्द असतो, सर्जन. लिहून घ्या, सर्जन लिहिला. व्हॅक्यूम, व्हॅक्यूम. हॅलो, व्हॅक्यूम, सायकोलॉजी. व्हॅक्यूम मध्ये. हा, सायकोलॉजी तर जनरल स्पेलिंग आहे आपलं, सायकोलॉजी. हा, तर ओ आहे बरं का. हा, परसिस्टंट झालेला आहे. पुढं हा सांगा, महत्वाचे सांगा स्पेलिंग. COOEGUE असा एक शब्द असतो आपल्याकडे. COLLEGE
एक ए राहायचा आपला EAGUE कलिक. हा शब्द अनेक वेळा येतो बघा, कलिक. हा कमिटी. काय म्हणताय? सर व्हॅक्युमला VACCUM येतंय का? कशाला? व्हॅक्युमला हा व्हॅक्युमला काय आहे? VACWM. अच्छा, डबल आहे का म्हणजे डबल सी आहे असं? हा नाही डबल आहे यू, तिथला डबल असतो त्याच्यातला. कमिटी एक येतो बघा आपल्याला. ओके कमिटी, ऍक्च्युली लक्षात घ्या. पुस्तकात डबल सी आहे म्हणून म्हटलं. डबल सी नसेल त्याच्यात, डबल यू असेल, व्हॅक्यूम. नाही सर, डबल बघा सी खात्री करून. सी आहे सर, सायन्सचं पुस्तक डबल सी बरोबर आहे. असं आहे डबल का? सी बरोबर आहे. VACCUM. व्हॅक्यूम, VACCUM व्हॅक्यूम. ठीक आहे. हा अजून सांगा कुठले कुठले आहेत महत्वाचे सांगा मला. हॅलो हॅलो. हा बोला. ज्वेल, सर हायपोक्रासी द्या. स्पेलिंग लिहिताना बोलत जा, म्हणजे जर बोर्डवरचं स्पष्ट नाही दिसलं ना ते लगेच लिहिता येईल. हा लिहा पुढं. ज्वेल इथं लिहिलंय बघा मी. ज्वेल, कमिटी, कलिक, सायकोलॉजी, व्हॅक्यूम, सर्जन, हायपोक्रासी महत्वाचे शब्द आहेत हे. हा काय पाहिजे? हा हायपोक्रासी मध्ये यश पाहिजे, बरोबर आहे. हा अजून दुसरे बरेचसे आहेत त्याच्यामध्ये. सर हायपोक्रासीचं स्पेलिंग काय आहे? HYPOCRI आणि पुढे SY हायपोक्रासी. ओके. हा अजून कुठले महत्वाचे बघा. BOUQUET एक असते, बुके. बुके एक असतो बघा, BOUQUET बुके, महत्वाचा शब्द आहे तो. त्याचबरोबर महत्वाचे आणि आपल्याला असे पाहिजे ज्याचं स्पेलिंग हा व्हॅक्यूमचं स्पेलिंग कोणतं आहे? हेच आहे ना? नाही आता कोणीतरी सांगितलं की हे आहे म्हणून बुक मध्ये. सायन्स बुक मध्ये सर हे आहे स्पेलिंग. हे आहे का? तुम्ही पहिलं दिलेलं बरोबर आहे. हा बघा की काय आहे. CACWUM व्हॅक्यूम. हा बाळासाहेब लक्षात घ्या. पण पहिलं दिलेलं बरोबर आहे. हा ठीक आहे. त्याच्यानंतर BELIEVE एक महत्वाचं असते बघा, बिलीव्ह. BELIEVE बिलीव्ह. त्याच्यावर प्रश्न येतो नेहमी. हा बुकेचं इथं स्पेलिंग दिलंय, बुके. त्याच्यामध्ये टी आहे, सायलेंट आहे तो. हा दुसरं सांगा. काय? सर इनमिजरेबलचं सांगा ना. इनमिजरेबल. कुठलं? हे काय मिजरेबल आहे इथं? त्याच्यात IM जोडायचं, इमिजरेबल. हा मिजरेबल मध्ये IM जोडायचं, इमिजरेबल होईल. हा डिसिप्लिन एक महत्वाचा आहे बघा. डिसिप्लिन लिहून घ्या. हॅलो आवाज येतोय का सर्वांना? येतोय सर. हो सर येत. हॅलो हा DISIPLINE डिसिप्लिन महत्वाचा शब्द आहे. हा DISCI लिहून घ्या. DISCIPLINE
DISCIPLINE DISCIPLINE हा कॉम्पिटिशन. कॉम्पी आणि पुढे सर्व आय 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 असतात. कॉम्पिटिशन फक्त एकच तिथं ई असतो. हा दुसरे सांगा अजून महत्वाचे गॅरंटी. हा गॅरंटी एक असतो बघा. गॅरंटी GUA गॅरंटी GUA गॅरंटी असं लिहायचं आपल्याला. गॅरंटी. हा गॅझेट एक सांगा. गॅझेट हे अलीकडचं पुसू का इकडचं? सर ते स्पेलिंग सांगा ना, दिसत नाहीये. तुम्ही सांगा ना खालचं सर्वात लिहिलेलं गॅरंटीचं. GUARANTEE म्हणजे गॅरंटी. गॅरंटी. त्याच्यानंतर गॅरंटी नंतर आत्ताच एक सांगितलेला होता तो म्हणजे गॅझेट. गॅझेट लक्ष द्या. गॅझेट त्याच्यावर पण प्रश्न असतो गॅझेट वरती. बरं हे बाकीचे झालेत का? हो सर ते झाले. हो सर झाले. हा ज्वेल आहे, कमिटी आहे, कलिग आहे, सायकोलॉजी आहे, व्हॅक्यूम आहे, सर्जन आहे, हिपोक्रेसी आहे, बाकी आहे, बुके आहे, बिलीव्ह आहे, डिसिप्लिन आहे, कॉम्पिटिशन आहे, गॅरंटी आहे. असू दे. आता गॅझेट एक आहे घ्या. लिटरली. हा ली हा किंवा लिटरेचरचं पण स्पेलिंग येतं बघा बऱ्याच वेळा. लिटरेचर ते पण येतं. लिटरली लिटरेचर. अजून रिव्हीलचं एक येतं. रिव्हील REVEAL रिव्हील. हा लक्झरी. लक्झरी किंवा लक्झरियस स्पेलिंग. बिलीवचं सर. हा बिलीव घेतलं की आधीच बिलीवचं आपण. बी आणि लिव्ह लिहायचं पुढं. BLIEVE बिलीव. हा हा इलिटरेट बरोबर आहे. लिटरेट इलिटरेट इलिटरेट. मार्वलस. मार्वलस MARVELOUS मार्वलस. लक्षात घ्या. हा निमोनियाचं एक सांगा. PNE बाकीचं तेच निमोनिया. हा ह्याची मात्र सुरुवात कशाने होते? हे सायलेंट आहे. लक्षात घ्या. निमोनिया. हा असे स्पेलिंग सांगा मला जे किरकोळ असे दुर्मिळ आहेत ते सांगा. निमोनिया. गॅझेट. हा लिहिलं का सर्वांनी हे? हो सर. हो सर. हा हा क्वारेलचं पण येतं बरं का. क्वारल. क्वारल QUARREL क्वारल येतं हे पण बरं का. लिहून घ्या. हा इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम. हा इक्विलिब्रियमचे एक येतं कधी कधी. त्याचबरोबर अजून कॅलेंडरचं एक येतं बघा. कॅलेंडर. काय स्पेलिंग आहे कॅलेंडर? कॅलेंडर. आता कॅलेंडर मध्ये दोन स्पेलिंग आहेत तसं तर. हा लिहिलं का कॅलेंडर पुढं? त्याच्यानंतर महत्वाची स्पेलिंग फक्त सांगा मला. डायलेमा एक असते. डायलेमा डबल एम असते ते. डायलेमा. त्याच्यानंतर अँझायटी
एक्स, ANX, anxiety, तो आपण म्हणजे त्याच्या पुढे आय आणि ई वाला सायलेंट ठेवतो. अनसायटी म्हणजे चिंता आपण त्याला म्हणतो ते. त्याचबरोबर हा जीनियस एक येतं. जीनियस, हा जीनियस. सेन्सिबल. हा पुढचं सेन्सिबल, सेन्सिबल, सेन्सिबल लिहून घ्या. सेन्सिबल पण येतं, बरोबर आहे. कोरम एक येतं, कोरम, सेन्सिबल, कोरम, बरोबर आहे. अक्युमुलेशन. काय अक्युमुलेशन का? हा हा सर. अक्युमुलेशन, ठीक आहे. हा बरोबर आहे, अक्युमुलेशन. आल्या पुढं अजून एक असतं आपलं स्पेलिंग मध्ये महत्वाचं. हा तर अशा प्रकारचे आपल्याला स्पेलिंग लक्षात ठेवावे लागतील. नॉलेज पण. नॉलेज लिहा की, नॉलेज, LEDGE, नॉलेज. हे डी आहे, हे जी आहे, नॉलेज. हा सायलेंट लेटर वर्ड सांगितले तरी चालतील म्हणजे आपल्या लक्षात येईल. नॉलेज. हा पुढे सांगा. नॉलेज नंतर हा एलिट्रेशन येत असतो बघा. एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच मध्ये असते एलिट्रेशन, ते एक महत्वाचं आहे, बरोबर आहे. हा पुढं एम्बॅसेडर, एम्बॅसेडर, त्याच्यावर पण प्रश्न येतो. एम्बॅसेडर, एबिलिटी. त्याच्यानंतर ऑस्पिशियस, ॲबिलिटी, ठीक आहे. ॲबिलिटी, ॲटोबायोग्राफी इकडे लिहूया आता. ॲटोबायोग्राफी, हा ॲटोबायोग्राफी, ठीक आहे. अजून दुसरे सांगा. ॲटोबायोग्राफी, ठीक आहे. काही आपण शब्द टाकतो आणि तुम्हाला हा हा ठीक आहे. अजून कुठले आलेत का सांगा मला पटकन. कॅलेंडर, डायलेमा, एन्झायटी, सेन्सिबल लिहिलं, कोरम लिहिलं आपण, जीनियस लिहिलेलं आहे, अक्युमुलेशन लिहिलंय, नॉलेज लिहिलंय, एलिट्रेशन लिहिलंय, नॅशनलाइज. ॲबिलिटी लिहिलंय, नॅशनलाइज लिहून घ्या इकडं. नॅशनलाइज, 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 नॅशनलाइज. तर एन पण त्याच्यात पाहिजे. NA, नॅशनलाइज, नॅशनलाइज, नॅशनलाइज. हा अजून सांगा. त्याचबरोबर अजून बरेचसे शब्द आहेत. जसं आपल्याला माहित आहे ओबिडियन्स, ओबिडियन्स पण येतं कधी कधी. OBIDIENCE, ओबिडियन्स येतो हा शब्द सुद्धा. त्याचबरोबर ख्रिस्तमस, काय म्हणला सर?
डेमोक्रॅसी. जजमेंट. हा जजमेंट एक येतं, बरोबर आहे. जजमेंट. जजमेंट JUDGE हा एक सिलॅबल असतो हा जजचा. जज त्यामुळे ते एकत्र येते, जसं नॉलेज मध्ये आलेला DGE इथं पण येतं बघा, DGE इथं पण येतं DGE. हा तर अशा पद्धतीने हे काय होणार आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आता बरेचसे आहेत याच्यात, काही आपण इथे घेतलेले आहेत, काही मी सांगितले, काही तुम्ही सांगितले. त्याची एक PDF तुम्हाला किंवा त्याचा फोटो पाठवतो. जे महत्वाचे आहे ते तुम्ही करा, लक्षात ठेवा, कारण याला लक्षातच ठेवावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, इकडच्या बाजू दिसतंय ना सर्वांना? नाही. हा नाईफ लिहून घ्या, नाईफ. के सायलेंट असतो तिथं, नाईफ. हा अशा असतील तर सांगा. नाईफ आहे, नॉलेज आहे, अलिटरेशन आहे. सर ठीक आहे. नाईफ मध्ये पुस्तका- अजून एक स्पेलिंग आहे. हा काय? NYMPH. यन NY MPH. आहे, नाईफ नाही आहे, हे निम्फ आहे, निम्फ. गिव्ह इट इज. निम्फ म्हणायचं त्याला, निम्फ त्याचं आहे ते. मिनिंग पण वेगळे ठीक आहे. हा हे निम्फ म्हणजे आपल्याकडे जसं आपण हे जनरली असं वुमनच्या संदर्भात वापरलेलं असतं हे निम्फ. ठीक आहे, निम्फ. ठीक आहे. हा पुस्तक हे सर्व सर स्पेलिंगच्या अगोदर ॲबिलिटीच्या अगोदरचा कोणता शब्द आहे? कुठे ॲबिलिटी? ऑस्पिशियस. स्पेलिंग सांगता एकदा. ए ऑस्पिशियस का क्यू आहे? पहिलं अक्षर O आहे का? AUSPI. ए आहे, ए आहे ते, ए. हा पुस्तक सर्वांच्या झालंय का सर्वांचं? 1 मार्काला येणार आहे, याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता इथं दिलेल्या शब्दापैकी आलं तर ठीकच, परंतु अधिक प्रॅक्टिस याला गरजेची असते. स्पेलिंग मध्ये अतिशय महत्वाचं आहे हे स्पेलिंग. तुम्हाला एक मी फोटो किंवा PDF पाठवतो. त्याच्यात जी माझी बुक आहे त्याच्यामध्ये ज्या शब्दाला मी अंडरलाईन केलेला आहे ते शब्द फक्त लक्षात ठेवा, ते येतील, महत्वाचे आहेत ते. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मूड्स आणि स्पेलिंग. स्पेलिंग वरती तर 1 मार्क येणारच आहे फिक्स, समजतंय. आणि मूड्स वर सुद्धा येण्याची शक्यता असतो. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे, मूड्स पण त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. तर दोन्हीचं मूड्स हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाहीये. प्रश्न आला तर तुम्ही पैकी एक मार्क तिथं मिळवू शकताय. फक्त स्पेलिंग मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तर इथून पुढं आपण काय करूया, स्पेलिंग मध्ये ज्या वेळेस आपण टेस्ट इंग्लिशची देऊया त्यावेळेस 1 मार्क स्पेलिंग वरती फोकस करूया. तुम्हाला मी एक फोटो किंवा एक PDF शेअर करतो, तर त्याच्यात महत्वाचे आहेत. त्यातून जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी सुद्धा चालेल. आता आज जरा आपली गडबड झाली, परंतु उद्यापासून मात्र कुणीही मधून कुणीही कॉल करायचं नाही 4 वाजता. काय होतं मग इकडं फोन उचलायचा का हे बघायचं असं होतं, कन्फ्युज होतं. त्याच्यामुळं त्याच्या अगोदरच करत जावा, 4च्या अगोदर जे काय आहे ते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित घेता येतं. ठीक आहे. तर आपणास मूड्स आणि स्पेलिंग, तर स्पेलिंग वरती एक क्वेश्चन येणारच आहे, मूड्स वरती सुद्धा एखादा दुसरा क्वेश्चन असतो, म्हणून ते पण घेतलेलं आहे. आता उद्या जे आहे आपलं मूड्स नंतर ते आहे ते आपलं बरोबर 4च्या टायमिंग मध्ये, म्हणजे 4 वाजता सर्वांनी जॉईन व्हायचं आहे आणि अटेंड करायचं आहे. आता
सर्वांनी काय करायचंय, अभ्यासाची गती वाढवायची आहे. आणि सर्वात महत्वाचं एक सांगायचं होतं की उद्या हा सर काल लेक्चर झालं होतं काय? नाही, काल लेक्चर झालं नाही, कालचंच लेक्चर आज झालेलं आहे. ओके. हा काल फक्त याच म्हणजे तुमचं नव्हतं, ते दुसऱ्या बॅचचं झालं होतं, तुमचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. हा तर उद्याच्याला 4 तारीख आहे आणि उद्या आपल्या तासाला कंप्लीट सुट्टीच राहणार आहे दिवसभर. उद्या काय तास होणार नाही, मात्र 5 तारखेपासून पुन्हा आपण नियमितपणे सुरुवात करूया. आणि उद्या जर कोणी परीक्षेला जाणार असेल तर परीक्षेला जावा, चांगला पेपर सोडवा. तुम्हा सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. हा हवं तर उद्याच्याला तुम्हाला एखादी टेस्ट मॅडम देतील म्हणजे हो मीच देईन, फक्त ओके मॅडम ते सर, फॉरवर्ड चालेल सर. करतील. हा चालेल सर. हो सर टेस्ट चालेल तेच. हो. हा चालेल. ओके. कसली एक्झाम उद्या एक एक्झाम आहे MPSC ची, त्याच्यामुळं मी नाही आहे उद्या. ओके ओके. हा सर आपलं ठीक आहे, इंग्लिशचं एक्झिट करू का? portion किती झालंय हो सर? सर इंग्लिशचा पोर्शन हा मॅथ्सचे पण टाका प्रश्न तर. हो. सर एक विचारायचं होतं. हा विचारा पटकन. तर एरर पण असणार आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये? हो आहे, घेणार आहे आपण, हो सर. घेणार आहे, ते पण घेणार आहे. एररवर क्वेश्चन असतो, ते आपण इन्क्लूड कारण केलेला सर आहे, घेणार ते आहे. बिलकुल म्हणजे नाही समजत काय आहे ते. नाही घेऊया आपण, ते घेतल्यावर समजेल तुम्हाला काय करायचं. सर विज्ञानचा तास नाही होत का? हा हॅलो सर आता 5:45 तास होणार आहे का? सर विज्ञानचा तास नाही होत का? नाही 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 नाही, विज्ञानाचं आपल्या ह्याच्यात नाहीच आहे मॅडम. कोण आहे विज्ञानाचं? नाही ह्याच्यामध्ये येतो ना पेपर विज्ञानाचे असतात. नाही नाही, ते तुम्हाला नोट्स मी देईल. फार तर तुम्ही काय करा, माझ्या पर्सनलला मला नोट्स मागा, तुम्हाला विज्ञानाच्या नोट्स देतो मी. ठीक आहे चालेल. ठीक आहे सर. थँक्यू सर. सर आपला आता परिसर अभ्यास होतोय ना, सामाजिक शास्त्र वगैरे, ते सगळं पेपर 1 साठी पण महत्वाचं आहे ना? हा मग समाजशास्त्र दोन्ही वगैरे पेपर आहे. साठी असतंय ते. हो. अच्छा. ओके सर. हा 8वी पर्यंत दोन्ही अभ्यास करायचा आहे तुम्ही, 8वी पर्यंत. अच्छा. सर हा ठीक आहे, एक्झिट करू का? हा हा मॅथ्सचे पण प्रश्न टाकायचे सांगा मॅडमला. हा टाकते. ओके ओके चालेल सर. हा ठीक आहे, एंड करू का? हो सर. हो सर. हा ओके.